नमस्कार, कशा आहात सर्व? आशा करते मस्त आहात, मस्त राहा, आनंदी राहा. तर अजिबात टाइमपास न करता आपण थेट मुद्द्याकडे येऊया. तर हा मुद्दा किंवा हा विषय आहे माझ्या जवळच्या लाडक्या मैत्रिणी, आजी, काकू, काकी, मावशी, आत्या, तुम्हा सर्वांसाठी, ज्यांना कोणाला साडीवरती प्रचंड प्रेम आहे. माझ्यासारखंच. हो, मला ही साडी खूप आवडते. पॉइंट फक्त हाच आहे की साडी घालून नटायला आणि फिरायला, बस काम करायला अजिबात आवडत नाही साडी घालून, कारण तो कम्फर्ट त्या साड्यांमध्ये भेटत नाही. तर असाच प्रश्न तुम्हालाही आहे का? हो, काही काही साड्यांमध्ये खूप कम्फर्टेबल असतो, तर काही काही साड्यांमध्ये अजिबात नसतो. तर मुद्दा हा आहे की आपल्याकडे कोणत्या रंगाचे ब्लाऊज हे असायलाच हवे, जेणेकरून आपल्याला जास्त ब्लाऊज शिवायला पैसा खर्च करावा लागणार नाही. ब्लाऊजची शिलाई किती वाढलीये? नॉर्मल साधा प्रिन्स कटचा गोल गळ्याचा ब्लाऊजची शिलाई आहे 450 ते 500 रुपयेपर्यंत. जर तुम्ही प्रॉपर डिझायनरकडे शिवलात तर. घरगुती शिवत असाल तर 300-350 पासून तरी स्टार्ट आहे. तर कशा पद्धतीने आपण आपले ब्लाऊजचे पैसे, शिलाई वाचवू शकतो आणि नवीन नवीन काहीतरी ट्राय करून युनिक असं एक नवीन फॅशन पॅटर्न आपण तयार करू शकतो. सगळ्यात पहिला पॉइंट, ट्रेंडनुसार अजिबात जायचं नाही की आता ट्रेंड, आता सध्या कोणती नवीन ट्रेंडिंग साडी चालू आहे तर ती साडी घ्यायची आणि त्याच पद्धतीने त्या साडीमध्ये जो काही ब्लाऊज पीस दिलाय तो ब्लाऊज शिवायचा आणि घालायचा. हो की नाही? तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल की कशाला हवेत वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज? आपण साडी घेतो, साडीमध्ये ब्लाऊज पीस येतो, तो शिवतो, तोच घालतो. पण युनिक असं काही त्याच्यात होतं का? किंवा तो शिवलेला ब्लाऊज साधारणतः जर सिंपल जरी शिवला तरी तो 500 रुपयाचा ब्लाऊज तुमच्या दुसऱ्या साडीवर जाणार आहे का? मॅच होणार आहे का त्याला? नाही ना. मग त्यावेळेस काय होतं, अशा साड्यांचं आपल्या कपाटाला नुसतं ओझं बनून राहतं. हो की नाही? जर मला तरी वाटतं की हो, ते ओझच बनून राहतं. कारण आपण साधारणतः पैठणी जरी घ्यायची बोललं प्युअर चांगली तर ती 5,000 पर्यंत तरी असते. तर ते 5,000ची पैठणी आपण किती वेळा घालतो? जवळच्या कार्यक्रमामध्ये जर कोणाचा कार्यक्रम असेल किंवा लग्न असेल तर घरात आपण ती साधारणतः 1 वेळा ती साडी घालतो किंवा 2 वेळा. प्रत्येक कार्यक्रमात अजिबात आपण रिपीट करत नाही तीच पैठणी. आणि बाहेरच्या कोणाच्या कार्यक्रमामध्ये, लग्नामध्ये आपण इतकी भारी साडी तर नक्कीच घालत नाही, नक्कीच तेवढं नटत नाही जेवढं आपण आपल्या फंक्शनमध्ये जास्त नटतो. मग अशा वेळेस काय होतं, ती साडी जास्त वेळा आपण रिपीट करत नाही, मग आपल्या कपाटाला होतं त्या साडीचं ओझं. मग तिची किंमत कशी वसूल करायची? ती साडी ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्या साडीतल्या ब्लाऊज पीस शिवताना जास्त त्या ब्लाऊज पीस सोबत छेडछाड करायची नाही. सिंपल युनिक ब्लाऊज शिवायचा. अजिबात लेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गळे वगैरे, त्रिकोणी किंवा पॅच वगैरे अजिबात लावायचं नाही, कारण तो ब्लाऊज आपल्याला येणाऱ्या दुसऱ्या साडीवरती कॉन्ट्रास्ट करायचा असतो, मॅच करायचा असतो, जेणेकरून माझी साडी तू घाल, तुझी मी घालते, अशा पद्धतीने जर आपण देवाणघेवाण केली तर नक्कीच त्या साडीचा वापरही जास्त होतो. घातलेले 5,000 रुपये एका झटक्यात वसूल होतात. एका झटक्यात म्हणजे आपल्याच फॅमिलीमध्ये मावशीने, आईने, ताईने आपली साडी, ती 5,000ची साडी निदान 10-12 वेळा जरी घातली ना, अशा प्रत्येकीकडून 2-2 वेळा जरी फिरवून आली तरी साडीचे पैसे वसूल. कारण आपण काय करतो, आपण तर फार तर 2 ते 3 वेळा घालतो, त्याच्यावर शक्यच नाही ती साडी प्रत्येकी त्याच फंक्शनमध्ये घालणं. चला, तर खूप टाइमपास झाला किंवा खूप वेळ तुमचा घेतला त्याबद्दल मनापासून माफी मागते आणि मी मुद्द्यावरती येऊयात की असे कोणते ब्लाऊज आहेत की जे आपल्याकडे असायलाच हवे. तर सगळ्यात पहिला येतो तो हा ग्रीन ब्लाऊज, रेड आणि ग्रीन ब्लाऊज. आता इथे हा जो ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवेन, माझ्या ओटी भरण्याच्या साडीवरचा आहे, त्यामुळे मी वर्क करून घेतला होता. कारण मी माझ्या लग्नामध्ये सुद्धा अजिबात पैसे वेस्ट केले नव्हते ब्लाऊजवरती, मी वर्क करून घेतला नव्हता. घरगुती एका चांगल्या टेलरकडे शिवून घेतला होता. 250-300 रुपयामध्ये मी माझे सगळे ब्लाऊज शिवले होते. पण त्यावेळेस जास्त मी खर्च केला नाही, पण डोहाळे जेवण एकदाच होतं, त्यामुळे त्यावेळेस थोडा खर्च केला आणि ह्याचं सिंपल पद्धतीने वर्क करून घेतलं. आपला लाल व हिरवा हे जे 2 कलर आहेत ते इतके पारंपरिक आणि इतके सुंदर कलर आहेत की कोणत्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट मॅच होतात. तुम्ही ह्याच्यावरती ह्या हिरव्या ब्लाऊजवरती तुम्ही लाल साडी घालू शकता, पिवळ्या कलरची साडी घालू शकता,
बरेच कलर आहेत की ज्या याच्यावरती हा ग्रीन ब्लाऊज जातो. मी फोटोमध्ये आजूबाजूला दाखवेल इथे वरती की मी हा ब्लाऊज किती साड्यांवरती घातलाय. त्यामुळे नक्कीच मी ह्या ब्लाऊजला जी काही शिलाई दिली आहे ती माझी वसूल झाली आहे. दुसरा येतो लाल कलरचा ब्लाऊज. लाल कलरचा ब्लाऊज हा एवढा कलर पारंपरिक आहे की कोणत्याही पैठणीवरती, कोणत्याही हिरव्या, पिवळ्या, गुलाबी साडी, फेंट गुलाबी, गडद गुलाबी असेल किंवा फेंट गुलाबी असेल, दोन्हीही कलरवरती कशावरही तो ब्लाऊज जातो. दुसरा आहे तो कलर म्हणजे गोल्डन ब्लाऊज. माझ्याकडे हा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे. हा माझा ऍक्च्युली ह्या साडीवरचा आहे, पण मी अजिबात त्याच्यामध्ये जास्त काही गळे पॅच वापरला नाही आहे, जेणेकरून हा ब्लाऊज गोल्डनचा मला कुठल्याही साडीवरती घालता येईल. आपल्याकडे मैत्रिणींकडे, आईकडे, मावशीकडे तुम्ही बघसाल सरळ सगळ्यांकडे गोल्डन ब्लाऊज असतात. कारण पैठणी घ्या, नारायणपेठ घ्या, पेशवाई घ्या, आपल्या कोणत्याही ट्रेडिशनल साड्यांमध्ये जरी असते, ती असते कोणत्या कलरची? गोल्डन कलरची. तर त्यामुळे गोल्डन कलरचा ब्लाऊज अगदी कोणत्याही साडीवरती जातो. हा झाला गोल्डन कलरच्या ब्लाऊजचा प्रश्न. तिसरा ब्लाऊज मी घेईल हा वारली प्रिंट किंवा असा हा मिक्स चित्रांचा, नक्षीचा जो ब्लाऊज येतो. मी ते फोटोमध्ये तुम्हाला दाखवते बघा. अगदी सिंपल शिवला आहे, फक्त गोल यू शेप मध्ये गळा शिवलाय, पुढूनही सेम गोल गळा शिवलाय. तर हा जो ब्लाऊज आहे ना मल्टी कलर मध्ये येतो. मल्टी कलर मध्ये नाही असं म्हणता येणार, वारली प्रिंट मध्ये किंवा मल्टी कलर मध्ये मी ब्लाऊज सांगेल की मल्टी कलर किंवा हे जे असे नक्षीदार ब्लाऊज किंवा मल्टी कलरचे जे ब्लाऊज आहे तो कोणत्याही साड्यांवरती जातो, कोणत्या प्लेन कलरच्या कोणत्याही साड्यांवरती जातो असं एक्झॅक्ट मला म्हणायचंय. तर जगातली कुठलीही प्लेन साडी असेल ती मल्टी कलरच्या ब्लाऊज वरती खूप सुंदर उठून दिसते. अगदी महागड्या साडीचा लुक ती त्या ब्लाऊजमुळे घेत असते. त्यामुळे मल्टी कलरचा जो ब्लाऊज आहे तो तुम्ही घेऊ शकता, तुमच्या कोणत्याही प्लेन साडीवर घालू शकता. आणि दुसरा फायदा असा तर हा मल्टी कलरचा ब्लाऊज तुम्ही नवरात्रीमध्ये खूप वेगवेगळ्या लुक तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. हे झालं मल्टी कलरचं. कलर आहे ब्लॅक आणि व्हाईट. आता तुम्ही म्हणसाल की हे तर आम्हाला माहिती आहे. हो, मुद्दाम सांगते, कारण ब्लॅक आणि व्हाईट ह्या कलरमध्ये आपण 2x2 मध्ये ब्लाऊज साध्या हाफ बाह्यांचे शिवून ठेवलेले असतात. हाफ म्हणजे इथपर्यंत जे बाह्या असतात त्यामध्ये. तर ते आपण काय करतो, रेग्युलर साड्यांवरती घालण्यासाठी घरात ज्या साड्या असतात त्यावर वापरतो. पण ह्याच ब्लाऊजला थोडंसं वेगळ्या पॅटर्नने शिवूयात. 3/4 साईज, फुल स्लीव्ह साईज मध्ये तुम्ही हे ब्लाऊज शिवा. त्याला व्ही नेकचा शेप, बोट नेकचा शेप, अशा शेपमध्ये हे ब्लाऊज शिवून तुमच्या कोणत्याही सिंपल साडीवरती घाला. अगदी महागड्या साड्यांसारखा लुक तुम्हाला त्या ब्लाऊजमुळे भेटतो. तर ब्लॅक आणि व्हाईट कलरचा ब्लाऊज तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये नक्की ऍड करू शकता. तर ब्लॅक अँड व्हाईट झाला. आता येऊयात माझ्या फेवरेट कलरकडे, तो म्हणजे पिवळा ब्लाऊज. नक्कीच हा ब्लाऊज प्रत्येक जण कॉमन ब्लाऊज म्हणून शिवून घेत नाही, पण माझ्या सजेशननुसार नक्की शिवून घ्या. आपल्या भारतामध्ये प्रत्येक कलर हा सेम नसतो. आपल्याला बहुतेकदा काही साड्या घालताना वाटतं यार मी गोरी असती तर बरं झालं असतं ना, हा कलर मला छान दिसला असता. गोऱ्या माणसाला ऑफकोर्स सगळेच कलर छान दिसतात, पण सावळ्या माणसांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कोणताही मेन छान फंक्शन असेल, पिवळा ब्लाऊज उचलायचा, त्यावर कोणतीही जी साडी तुम्हाला वाटते मला चांगली दिसणार नाही ती त्यावर कॉन्ट्रास्ट मॅच करून घालायची. अगदी उठून सूर्यासारखा लख्ख असा परावर्तित प्रकाश जो होतो तो पिवळ्या रंगामुळे होतो. त्यामुळे पिवळ्या रंगामध्ये माणूस अतिशय उजळ आणि छान लखलखीत दिसतं. तर हा होता पिवळ्या कलरचा. आता येऊयात, थोडंसं बोर करते, फक्त लास्ट 2 मिनिटं मला द्या. आता येऊयात गुलाबी कलरचा ब्लाऊज. हो, हा ब्लाऊज जो मी घातला आहे ना तो ह्या साडीमधला नक्कीच नाही आहे. आणि साडी बघताना तुम्ही टिश्यू सिल्क साडी आहे, अजिबात ट्रेडिशनल साडी नाही, पण ब्लाऊज माझा ट्रेडिशनल आहे. त्यामध्ये मी फक्त चेंजेस केलेत. साडीमधली कोणतीही लेस त्याला वापरली नाही आहे, कोणत्याही प्रकारची झकपकी पॅच त्याला लावली नाही. सिंपल मागून पूर्ण अप्पर साईडने बोटनेक आणि पुढून गोलगळा असा मी शिवलेला आहे. तर जास्त पद्धतीत त्याला न नटवता सिंपल पद्धतीत शिवला आहे, जेणेकरून हा ब्लाऊज कोणत्याही साड्यांवरती जाईल. त्यामुळे अशा गुलाबी कलर मध्ये तुम्ही ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवू शकता, जे कोणत्याही कॉन्ट्रास्ट फेंट्स किंवा लाईट कलरच्या साड्यांवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून घालू शकता. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय म्हणल्यावरती तुम्हाला व्हिडिओ ऐकायला, माहिती जाणून घ्यायला आवडतोय. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अजून कोणत्या नवीन मुद्द्यांवरती आपल्याला बोलायला आवडेल, माहिती जाणून घ्यायला आवडेल, हे मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. तोपर्यंत बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.